नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. मी सचिन ढाकणे. आज आपण पाहणार आहोत बायजेक्शन ऑफ द फंक्शन. लास्ट लेक्चरमध्ये वन वन फंक्शन आणि ऑन टू फंक्शनबद्दल आपण पाहिलं. त्याचबरोबर मेनी वन फंक्शन आणि इन टू फंक्शनबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये बायजेक्टिव्ह फंक्शनबद्दल आपण पाहणार आहोत. तर पहा, बायजेक्शन म्हणजेच काय? अ फंक्शन f from a to b is said to be bijection if f is 1 1 and on to. म्हणजे काय, इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह हे दोन्ही पण पाहिजे, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार, बायजेक्टिव्ह फंक्शन, किंवा त्या ठिकाणी बायजेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल, डोमेन पण आपला आर आहे, कोडोमेन पण आपला आर आहे. आता डोमेन आणि कोडोमेनवरती आपण ह्या फंक्शन डिफाईन केलं, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2. आता हे 1 1 आणि ऑन टू आहे का, तर ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहा, दॅट इज एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस 1. आपण याला ॲडजस्ट करू शकतो. इथे काय केला तर याला आपण 2ला पण अशा प्रकारे ॲडजस्ट करता येईल का आपल्याला? पहा बरं, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 2ला आपण कसं लिहू शकतो? 1 प्लस 1 2. 1 जो आहे तो 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला. येस, आपल्याला असं लिहिता येईल. आता हे 1 1 ऑन टू आहे का? ऑब्झर्व दॅट एफ ऑफ मायनस 1ची व्हॅल्यू काय येणार? 5 येणार. ठीक आहे. एफ ऑफ 3 पण तुमचा 5 येतोय का? येस. एक्सची व्हॅल्यू -1 पुट करा. -1 -2 -2चा स्क्वेअर 4 आला. 4 प्लस 1 5 मिळाला. त्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू येते, एक्सची व्हॅल्यू 3 टाका. 3 - 1 2 येतोय. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं? एफ ऑफ -1ला आणि 3ला सेम व्हॅल्यू मिळाली. मग -1 आणि 3ला जर सेम व्हॅल्यू जर मिळत असेल, 2 पॉईंटला तुम्हाला सेम व्हॅल्यू मिळते, याचा अर्थ हे फंक्शन 1 1 नाही. जर 1 1 नसेल तर याचा अर्थ काय होणार? हे 1 1 जर नसेल, हे बायजेक्शन होणार नाही. बायजेक्शनसाठी दोन्ही कंडिशन हव्यात आपल्याला. ठीक आहे, 1 1 आणि ऑन टूची. वी कॅन फाइंड द रेंज ऑफ द एफ ऑफ एक्स. त्या फंक्शनची रेंज कशी फाइंड आउट करणार? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. परत एकदा पहा, आपलं जे फंक्शन आहे ते फंक्शन कसं आहे? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. रेंज फाइंड आउट करताना काही टेक्निक्स आपल्याला वापरायच्यात. काही टेक्निक्स मी तुम्हाला इथे सांगणार आहेत. एक्स मायनस 1, कुठल्याही नंबरचा जो स्क्वेअर असेल तो स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. यामध्ये जर आपण +1 ॲड केला तर तो ऑब्व्हियसली पॉझिटिव्हच राहणार, कारण हा नंबर पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये +1 ॲड केला तर हा ग्रेटर दॅन 1 असणार आहे. म्हणजे ह्याची जी रेंज असणार ती रेंज कुठून कुठपर्यंत आहे? एक्स कुठल्या व्हॅल्यू घेऊ शकतं? इन्फानाईट व्हॅल्यू घेऊ शकतं. आणि कुठपर्यंत? 1. सो 1 to इन्फिनिटी इज द रेंज ऑफ द फंक्शन. इथे 1 आहे, 1 पासून इन्फिनिटीपर्यंत आपले सगळे नंबर्स त्या ठिकाणी येणार आहे. दिस इज द रेंज ऑफ द फंक्शन. सो कोडोमेन ऑफ द फंक्शन इज आर. रेंज तुमची फंक्शनची काय मिळाली? 1 to इन्फिनिटी. कोडोमेन काय मिळाला? आर मिळाला आहे. कोडोमेन आणि रेंज या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जर असतील तर हे फंक्शन ऑन टू सुद्धा होणार नाही. सो दिस इज द एक्झाम्पल दॅट फंक्शन इज नॉट 1 1 अँड ऑन टू. 1 1 पण नाही, ऑन टू पण आहे. क्लिअरली फंक्शन देर इज नो बायजेक्शन फ्रॉम ए टू बी. इफ ए टू बी इज द बायजेक्शन, देन नंबर ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ बी. म्हणजे दोन्ही सेटमधले एलिमेंट सेम पाहिजेत. आणि नंबर ऑफ बायजेक्शन फ्रॉम सेट n element to set n element is the n factorial. नंबर ऑफ बायजेक्शन्स किती येतील? पहिल्या सेटमध्ये n एलिमेंट्स, दुसऱ्या सेटमध्ये n एलिमेंट्स. सो नंबर ऑफ बायजेक्शन इज n फॅक्टोरियल. सो दिस इज द 4th रिझल्ट आय थिंक. ठीक आहे, हा जो आहे तो 4th रिझल्ट आहे. याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं. द फंक्शन f इज द बायजेक्शन इफ द ग्राफ इंटरसेक्ट एनी हॉरिझॉन्टल लाईन एक्झॅक्टली 1. कुठली हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही प्लॉट करा, ती एक्झॅक्टली एकाच ठिकाणी काय केली पाहिजे? इंटरसेक्ट तिने केलं पाहिजे. त्यानंतर बघा, कॉन्स्टंट फंक्शन आहेत. टाईप ऑफ फंक्शन्स आपण पाहतोय. बायजेक्शन पाहिलं, 1 1 ऑन टू फंक्शन पाहिलं, इन टू फंक्शन पाहिलं, मेनी वन फंक्शन पाहिलं. तर फंक्शन फ्रॉम ए टू बी, कॉन्स्टंट फंक्शन याला कधी म्हणणार? एव्हरी इलिमेंट इन द डोमेन ए, डोमेनमधला प्रत्येक इलिमेंट आहे, इज मॅप टू ओनली वन पर्टिक्युलर ऑफ एलिमेंट बी. म्हणजे काय? एकाच एलिमेंट बरोबर मॅप झाला पाहिजे ए मधला एलिमेंट, त्यावेळेस त्याला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, जो रेंज आहे तो रेंज तुमचा सिंगलटन सेट असणार आहे. एफ फ्रॉम ए टू बी, एफ ऑफ एक्स इक्वल टू सी, सी बिलॉंग्स टू बी, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे ए मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी फक्त आपल्याला काय मिळतोय? सी हीच व्हॅल्यू मिळते, त्यावेळेस आपण त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणणार आहोत.
फॉर एक्झाम्पल पहा, फंक्शन PQRS आहे, बी सेटमध्ये ABC हे एलिमेंट आहेत. आपण डिफाईन केलंय जी सेट, जी हे फंक्शन डिफाईन केलंय, P Bला जातोय, Q पण Bला, R पण Bला आणि S पण Bला. तर त्यावेळेस काय असणार आहे तुमचं, G इज द कॉन्स्टंट फंक्शन. डायग्रामॅटिकली पहा, सेट A सेट B मधले एलिमेंट्स आहेत आणि मॅपिंग कसं होतंय, मॅपिंग G हे फंक्शन आहे तर त्यामध्ये मॅपिंग काय होणार आहे, P Bला गेलाय, Q सुद्धा Bला गेलाय, R पण Bला गेलाय आणि S पण Bला गेलेला आहे. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, कॉन्स्टंट फंक्शन. पहा, नंबर ऑफ कॉन्स्टंट फंक्शन फ्रॉम सेट M एलिमेंट टू सेट N एलिमेंट आर N. M पासून N वरती किती कॉन्स्टंट फंक्शन आपण तयार करू शकतो, असे किती नंबर ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. तर सेट बी सेटमधले जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट बरोबर आपण मॅपिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, ए मध्ये 4 एलिमेंट्स आहेत, बी मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. सो नंबर ऑफ कॉन्स्टंट फंक्शन, यामध्ये जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे तुमचे कॉन्स्टंट फंक्शन्स येतील. ओके, सो नाऊ द आयडेंटिटी फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन कसं म्हणणार तुम्ही, तर सेट ए मधले एलिमेंट्स असतील, एफ ऑफ एक्स जे आहेत ते एक्सलाच मॅप होतात, तर त्यावेळेस तुम्ही त्याला आयडेंटिटी फंक्शन म्हणणार. ए वरती मॅपिंग केलंय, इनपुट अँड द आउटपुट आर द सेम, देन इट इज कॉल्ड ॲज द आयडेंटिटी फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जे इनपुट दिलंय तेच आउटपुट तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमचा खिसा फाटलेला असेल, वरून जर पैसे टाकले तर ते खाली आपल्याला मिळणार, दॅट इज अ फंक्शन. ठीक आहे, म्हणजे तोच एलिमेंट आपल्याला मिळणार. आयडेंटिटी फंक्शन आय ऑफ ए ने इंडिकेट केला जातो. त्याचं एक्झाम्पल बघा बरं. एक्झाम्पल काय, ए सेटमध्ये अल्फा बीटा गॅमा असे 3 एलिमेंट्स आहेत. देन आय ऑफ ए काय येणार, अल्फा अल्फाला गेला, बीटा बीटाला गेला आणि गॅमा गॅमाला गेला. ठीक आहे, म्हणजे हे आलं आयडेंटिटी फंक्शन. तोच एलिमेंट त्याच एलिमेंटला मॅप होतो. अगोदरच्या लेक्चरमध्ये इव्हन और ऑड फंक्शन बद्दल कन्सेप्ट आलता. तर इव्हन आणि ऑड फंक्शन पहा, इव्हन फंक्शन कशाला म्हणायचं, ऑड कशाला म्हणायचं, याच्यावरती JEEला क्वेश्चन विचारला जातो. दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट. लेट सी द थेरोटिकल पार्ट. एफ इज द फंक्शन फ्रॉम ए टू बी सच दॅट एफ ऑफ -x इक्वल टू एफ ऑफ एक्स. ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस त्याला इव्हन फंक्शन तुम्ही म्हणणार. ठीक आहे, म्हणजे मायनस साईन जे आहे ते मायनस साईन ॲब्सॉर्ब करून घेतलं. ठीक आहे, निगेटिव्ह जे ॲब्सॉर्ब केलं तर त्यावेळेस ते इव्हन फंक्शन असतं. पण जर निगेटिव्ह ॲब्सॉर्ब न करता जर बाहेर टाकलं तर त्या फंक्शनला ऑड फंक्शन म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय, निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब केली इव्हन फंक्शन, निगेटिव्हिटी बाहेर टाकून दिली तर त्याला ऑड फंक्शन म्हटलं जातं. पहा, इन द अबोव डेफिनेशन एक्स अँड -x मस्ट बी इन डोमेन. फॉर एक्झाम्पल पहा, साईन ऑफ -x जो आहे तो मायनस साईन बाहेर टाकलं. बाहेर टाकलं म्हणजे इथे सेकंड टाईपमध्ये, म्हणजे या साईन एक्स फंक्शनला आपण काय म्हणणार, याला ऑड फंक्शन म्हणणार आहोत. सो साईन एक्स इज द ऑड फंक्शन. ऑल्सो वी नो दॅट कॉस ऑफ -x, साईनचा जोडीदार कॉस, कॉसच्या तिथे हे जे मायनस साईन आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं, म्हणून सो कॉस एक्स इज द इव्हन फंक्शन. तर कॉस एक्सला काय म्हणणार आपण, इव्हन फंक्शन म्हणणार. The graph of the even function y is equal to f of x is symmetric about y axis. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची नोट आहे. तुमचा जो इव्हन फंक्शनचा जो ग्राफ आहे तो सिमेट्रिक असतो अबाउट द y axis, and if the point xy lies on the graph then the -x, -y also lies on the graph. फॉर एक्झाम्पल आता पहा बरं, इथे आणि इथे हा जो आहे तो हा सिमेट्रिक ग्राफ आहे अबाउट y axis. y axisला सिमेट्रिक्स असणारा हा ग्राफ आहे. सो y इज इक्वल टू mod x इज द इव्हन फंक्शन. सिमिलरली इथे x² साठी हा ग्राफ आहे. पहा, y इज इक्वल टू x², दिस इज द पॅराबोला, दिस इज द मॉड्युलस फंक्शन. तर हा जो ग्राफ आहे y ला सिमेट्रिक आहे, त्यामुळे हा जो आहे तो हा इव्हन फंक्शन आहे. ठीक आहे, मॉड्युलस मधली आतमधली क्वांटिटी बाहेर निघताना ती पॉझिटिव्ह होते. ग्राफ ऑफ द ऑड फंक्शन इज सिमेट्रिक इन द अपोजिट क्वाड्रंट. अपोजिट क्वाड्रंटमध्ये ते सिमेट्रिक असतात. फॉर एक्झाम्पल, इफ xy लाईज ऑन द ग्राफ देन द -x -y ऑल्सो लाईज ऑन द ग्राफ. ठीक आहे, आता y इज इक्वल टू x, इकडे पॉझिटिव्ह पॉईंट इकडे निगेटिव्ह पॉईंट आहेत, म्हणजे दोन्ही पण हा जो आहे तो हा तुमचा ऑड फंक्शन आहे. सिमिलरली y इज इक्वल टू x³ हे सुद्धा ऑड फंक्शन आहे. याचा जो ग्राफ आहे याचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर पहा फंक्शन एक्झाम्पल, is it odd function or the even function? Is an odd function then the find the value of k. ठीक आहे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. इझी आहे पहा.
ऑड फंक्शनचा कन्सेप्ट वापरा. ऑड कन्सेप्ट म्हणजे ऑड फंक्शन म्हणजे काय, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स, हे ऑड फंक्शन आहे. मग ऑड फंक्शनमध्ये काय करायचं, एफ ऑफ एक्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन घ्या. घेतलं, एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे प्रत्येक एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट करा, व्हॅल्यू फाइंड आउट करा. दोन्ही साईड आता कम्पेअर करायच्या. जर कम्पेअर जर केल्या तर आपल्याला काय इथे कॅल्क्युलेट केलं, एक्स क्यूब इज मायनस एक्स क्यूब इज मायनस एक्स क्यूब. काय काय कॅन्सल झालं, एक्स क्यूबला एक्स क्यूब गेला, 2 टाइम्स साइन एक्स प्लस केला, हा 2 टाइम्स साइन एक्स प्लस के गेला. ठीक आहे, म्हणजे फक्त शिल्लक काय राहिला, हा के आणि हा मायनस के. सो दॅट इज इक्वल टू 2k इक्वल टू 0. सो के इज इक्वल टू 0. ठीक आहे, लेट अस टेक द पिरियडिक फंक्शन. आत्तापर्यंत आपण काय काय केलं, कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, इव्हन अँड ऑड फंक्शन आपण पाहिलं. आता पिरियडिक फंक्शन म्हणजेच काय, फंक्शन फ्रॉम ए टू बी, इट इज अ पिरियडिक फंक्शन. पिरियडिक फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस टी घ्यायचा, हा जो पिरियड आहे तो पिरियड रिपीट होणार. एफ ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर मिळत असेल तर त्याला आपण पिरियडिक फंक्शन म्हणू शकतो. एक्स प्लस टी बिलॉंग्स टू ए, टी इज द पॉझिटिव्ह रियल नंबर, then f of x said to be periodic function. T is the least positive value satisfying f of x plus t is equal to f of x. Then t is called, t ला काय म्हणणार, पिरियड किंवा फंडामेंटल पिरियड ऑफ f of x. त्याला काय म्हणायचं, पिरियड किंवा फंडामेंटल पिरियड. अ कॉन्स्टंट फंक्शन इज पिरियडिक बट डज नॉट हॅव अ वेल डिफाईन पिरियड. कॉन्स्टंट फंक्शन पिरियडिक असतं पण तिथं कुठल्याही प्रकारचा पिरियड तुम्हाला डिफाईन करता येत नाही. पहा बरं, याचं एक्झाम्पल आपण पाहूया, पिरियडिक फंक्शन कसं असतं. समजा एफ फंक्शन फ्रॉम आर टू आर, एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स. साइन 2π प्लस एक्सची व्हॅल्यू ही साइन एक्सच येते आणि साइन एक्स प्लस 2π इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स प्लस 2π आणि एफ ऑफ एक्स ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. एफ ऑफ एक्स आपला साइन एक्स आहे आणि एफ ऑफ 2π प्लस एक्स त्याची पण व्हॅल्यू सेम येणार, म्हणून हे पिरियडिक फंक्शन आहे अँड 2π इज दी पिरियड. सिमिलरली कॉस एक्स फंक्शन आहे, सेक एक्स आहे, कोसेक एक्स आहे, हे पिरियडिक फंक्शन आहेत आणि त्यांचा पिरियड 2π इतका आहे. टॅन एक्स आणि कॉट एक्सचा जो पिरियड आहे तो पाय आहे. पहा फॉर एक्झाम्पल 3p2 इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 2 फॅक्टोरियल. Usually sin 2π plus x equal to sin x and f of 2π plus x is equal to f of x. So we can say that f of x is the periodic with 2π, which is false. In this example, x plus 2π doesn't belongs to minus pi by 2 to pi by 2. Important remark, f of x has the period t, then the 2t, 3t dot 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 nt is also period of the f of x. हे सुद्धा त्याचे पिरियड आहेत. इफ f of x has period t, then f of ax plus b has period t upon modulus of a. जर f of x ला t असेल तर f of x plus b चा पिरियड किती असतो, t upon mod of a इतका त्याचा पिरियड असतो. याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात. लेट्स सी द MCQ बेस्ड ऑन दी गिवन theory. F is A to B, then how many bijection is bijection? Bijective function कधी असेल, F is on 2 जर असेल तर, F is 1 1 असेल तर, both 1 and 2 and none of these. बायजेक्शन कधी म्हणणार, दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत ना, म्हणजे 1 1 आणि ऑन 2 हे दोन्ही पण मिळाले पाहिजेत. मग दोघं इथे बोथ ऑप्शन, both 1 and 2 are the correct. Let's see the second example. A function f from a to b is said to be constant function. constant function कधी म्हणणार, पहा बरं चौघांपैकी काय सांगता येते तुम्हाला, टेल मी द करेक्ट आन्सर. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. यस ऑब्वियसली. कशासाठी, सगळ्या एक्स साठी पहिलं पण करेक्ट वाटतंय, हे पण करेक्ट वाटतंय आणि हे पण करेक्ट वाटतंय. मोस्ट करेक्ट कोणतं आहे, हे एफ ऑफ एक्स इक्वल टू सी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए अँड सी बिलॉंग्स टू बी. Yes, so option second is correct. Now let's see the third question. A function f of x is said to be even function. Even function कधी म्हणणार त्याला, सांगा बरं हे चार ऑप्शन पैकी कधी म्हणणार त्याला इवन.
दिस इज द डेफिनेशन ऑफ द इव्हन फंक्शन. कोणती? येस, ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. नाव द इनव्हर्स ऑफ द फंक्शन. इनव्हर्स फंक्शनचा इनव्हर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, तर हा पण खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला आला पाहिजे. आत्तापर्यंत आपण काही कन्सेप्ट पाहिले, आता त्याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे हा इनव्हर्स फंक्शनचा आहे. लेट्स सी द इनव्हर्स फंक्शन. एफ फ्रॉम ए टू बी इज अ बायजेक्शन, देन एफ इनव्हर्स is b to a exist as a function such that f of a equal to b if only a is equal to f inverse of the b. हा जो आहे तो f inverse ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केला आपण. thus ab belongs to f if and only if ba belongs to f inverse. Inverse of f is denoted by f raised to -1. इथले इम्पॉर्टंट रिमार्क लक्षात ठेवा. एफ इनव्हर्स एक्झिस्ट कधी एक्झिस्ट होतो? एफ इज बोथ 1 1 अँड ऑन 2, म्हणजे तिथे बायजेक्शन असलं पाहिजे. डोमेन ऑफ एफ इनव्हर्स इज इक्वल टू रेंज ऑफ एफ. ठीक आहे, एफ फंक्शनची रेंज जी आहे ती एफ इनव्हर्सचा डोमेन हवा. समजा आता एफ हे फंक्शन तुमचं बायजेक्शन जर असेल, देन एफ इनव्हर्स बी टू ए इज ऑल्सो बायजेक्टिव्ह, म्हणजे ते बायजेक्शन असणार आहे. आता फंक्शन पहा, आर पासून आर पर्यंत किंवा क्यू पासून क्यू पर्यंत, डोमेन कोडोमेन क्यू फॉर द रॅशनल नंबर. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स प्लस जर बी असेल तुमचा, तर तिथे काय मिळणार? एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता, y-3/2. त्या पद्धतीने तुम्हाला ती कॅल्क्युलेट करता येईल. ग्राफ ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, y is equal to f inverse of x are symmetric about y is equal to x and intersect the line y is equal to x, or f of x equal to f inverse of x equal to x whenever the graphs are intersect. तर खाली तुम्हाला हे या डायग्राम दिसत आहेत, तर मग या डायग्राम वरनं सांगा ग्राफ इंटरसेक्ट होत आहेत, ग्राफ इंटरसेक्ट होत नाहीत. एक्झाम्पल पहा, दोन सेट दिलेले आहेत, दोन सेटमधले हे एलिमेंट्स तुमच्याकडे आहेत, ए सेटमधले आणि बी सेटमधले. मग तिथे बायजेक्शन इज द बायजेक्शन फ्रॉम ए टू बी, बायजेक्शन आहे का? एफ इनव्हर्स तिथे कॅल्क्युलेट करा. एफ इनव्हर्स काय येणार? सी टू पी, बी टू क्यू अँड ए टू आर. हे जर बायजेक्शन असेल तर एफ इनव्हर्स तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. एफ इनव्हर्स इज ऑल्सो बायजेक्शन. त्यानंतर कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन कशाला म्हणणार? दोन फंक्शन एफ आणि जी हे तुमच्याकडे फंक्शन्स आहेत, तर ए बिलॉंग्स टू एफ ॲज एफ फ्रॉम ए टू बी इज अ फंक्शन, सो दॅट ए बिलॉंग्स टू ए, देर एक्झिस्ट बी बिलॉंग्स टू बी, सच दॅट एफ ऑफ ए इक्वल टू बी. अगेन जी फंक्शन डिफाईन केलंय. जी फंक्शन कसं असेल? जी ऑफ बी इज इक्वल टू सी, देन सी इज इक्वल टू जी ऑफ बी. सो जी ऑफ काय येणार? हा जी ऑफ बी, बी साठी आपण काय लिहिलंय? एफ ऑफ ए लिहिलेला आहे. ठीक आहे, सो जी इंटू एफ ऑफ ए हे झालं कंपोजिशन. दॅट इज द कंपोजिट फंक्शन. जी ऑफ एफ ऑफ ए इज इक्वल टू सी. वी कॅन राईट जी ऑफ एफ ऑफ ए ॲज जी कंपोजिट एफ ऑफ ए. ठीक आहे, याला कसं म्हणणार? जी कंपोजिशन फंक्शन विच मॅप इन ए टू सेट सी. ए पासून सी पर्यंतच्या एलिमेंटला ते मॅपिंग करणार आहे. डायग्रामॅटिकली पहा बरं, कंपोजिट फंक्शन कसं असतं तुमचं? ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत जी फंक्शन आहे त्यामधले एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट, सपोज इथे ए असेल, ए हा बी ला मॅप करतोय, बी हा तुमचा सी ला मॅप करतोय. ठीक आहे, तर मग तिथे कसं येणार? ए मॅप टू एफ ऑफ ए, एफ ऑफ ए मॅप टू जी ऑफ बी. So the composition G of f of a is equal to C. So G composite f of a is equal to C. G composite f of a is equal to C. ठीक आहे, तर हे कंपोजिशन फंक्शन मी डायग्रामॅटिकली सांगितलेलं आहे. आता बघा यामधले इम्पॉर्टंट रिमार्क. टू गेट द G composite F, perform the first F, then perform G. म्हणजे पहिल्यांदा F परफॉर्म करा, नंतर G परफॉर्म करा. G composite F is possible when the codomain of F is subset of domain of G.
ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. इवन इफ जी कंपोजिट एफ इज पॉसिबल, एफ कंपोजिट जी मे नॉट बी पॉसिबल. Even if G composite F and F composite G is possible, F of G may or may not be equal to G of F. आता रिमार्क पहा, इथे कोडोमेन Fचा जो कोडोमेन असेल तो कोडोमेन हा सबसेट पाहिजे कोणाचा, Gचा, G डोमेन ऑफ F Gचा. ठीक आहे, मग रेंज ऑफ G ऑफ F इज द सबसेट ऑफ G. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत. इवन इफ G of F is possible, F composite G may not be possible. G composite F and F composite G are possible. F composite G may or may not be equal to G composite F. These are the very important remark. तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतले असतील. Now see the MCQ. Domain of F inverse. F inverse चा डोमेन काय असणार आहे सांगा बरं. काय असेल, यस, रेंज ऑफ एफ, एफची रेंज. सेकंड MCQ, एफ फ्रॉम आर टू आर, एफ फ्रॉम क्यू टू क्यू, देन द फंक्शन एफ ऑफ एक्स ए एक्स प्लस बी. मग तिथे एफ इनवर्स काय मिळणार तुम्हाला, एफ इनवर्स